नाशिक, जे कुंभमेळ्यासाठी आणि शांततेसाठी ओळखलं जातं, तिथल्या एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाने हे प्रकरण लावून धरलं असून आता राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. पण याच नाशिकमध्ये जेव्हा भोंदू बाबा अशोक खरातचं प्रकरण समोर आलं होतं, तेव्हा हिंदू महिलांचं लैंगिक आणि आर्थिक शोषण उघड झालं होतं. तेव्हा हे आंदोलक कुठे होते? आज आपण नाशिकमधील त्या खळबळजनक प्रकरणाची माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आधी हे समजून घेऊया की नाशिक मधलं हे प्रकरण नेमकं काय आहे. नाशिकच्या सातपूर किंवा अंबड औद्योगिक वसाहतीमधील एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत ही घटना घडली आहे. कंपनीतील एका वरिष्ठ पदावर असलेल्या व्यक्तीवर असा आरोप आहे की त्याने महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी त्रास दिला. पीडित महिलांनी असा खळबळजनक आरोप केला आहे की त्यांना बढती म्हणजेच प्रमोशन किंवा नोकरीत टिकून राहण्यासाठी इस्लाम धर्माचा स्वीकार करण्याची सक्ती केली जात होती. भारतीय जनता युवा मोर्चाने कंपनीच्या गेटवर निदर्शनं केली. त्यांनी असा दावा केला की हे केवळ लैंगिक शोषण नसून हा लव जिहाद किंवा धर्मांतर रॅकेटचा भाग आहे. जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा पोलिसांनी काय केलं तर पीडित महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित संशयित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. कंपनी प्रशासनाने देखील अंतर्गत चौकशी सुरू केल्याचं समजतंय. शिवाय आतापर्यंत 6 जणांवर 9 गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. मात्र भारतीय जनता युवा मोर्चाचं म्हणणं आहे की पोलिसांनी कारवाई संत गतीने केली आहे आणि जोपर्यंत कंपनीवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांचं आंदोलन थांबणार नाही. आता येतो मुख्य मुद्दा. नाशिकमध्येच काही दिवसांपूर्वी भोंदू बाबा अशोक खरात याचं प्रकरण समोर आलं होतं. या भोंदू बाबाने शेकडो हिंदू महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्यांचं लैंगिक शोषण केलं आणि कोट्यवधी रुपयांची माया जमवली. जेव्हा हिंदू महिलांचे शोषण एक हिंदू भोंदू बाबा करत होता तेव्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे रक्त का सळसळले नाही? तेव्हा राज्यव्यापी आंदोलनाची भाषा का केली गेली नाही? खरातच्या संस्थेवर, त्याच्या घरावर मोर्चे का काढले गेले नाहीत? हे अतिशय संतापजनक आहे की ज्यावेळी हा भोंदू बाबा आपली ताकद वाढवत होता तेव्हा अनेक बडे नेते, मंत्री आणि उच्च पदस्थ अधिकारी त्याच्या पायावर डोकं टेकवत होते. जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी जेव्हा अशा भोंदूंच्या दरबारात हजेरी लावतात तेव्हा त्या भोंदूला एक प्रकारे राजकीय संरक्षण मिळतं. सामान्य माणसांनाही वाटतंय की जर मोठे साहेब तिथे जातात तर बाबा नक्कीच चांगले असतील. जेव्हा हिंदू आमदारांच्या उपस्थितीत या बाबांचे प्रस्थ वाढत होते तेव्हा त्यातून होणाऱ्या शोषणाला ही नेते मंडळी जबाबदार नाही का? की त्यांना हिंदू महिलांचे शोषण केवळ तेव्हाच दिसतं जेव्हा आरोपी दुसऱ्या धर्माचा असतो. स्पष्ट बोलायचं झालं तर समाजात केवळ हिंदू मुस्लिम वातावरण निर्माण करण्यासाठीच अशी आंदोलनं केली जातात का, असा प्रश्न आता सामान्य जनतेला पडू लागला आहे. जर आरोपी मुस्लिम असेल तर तो जिहाद ठरतो, परंतु जर आरोपी हिंदू असेल तर तो वैयक्तिक गुन्हा ठरवला जातो. शोषण हे शोषण असतं. पीडितेची जात किंवा धर्मापेक्षा तिला मिळालेला न्याय हा महत्वाचा असतो. परंतु दुर्दैवाने आपल्या राज्यात किंवा देशात न्यायापेक्षा वोट बँक आणि धार्मिक ध्रुवीकरण यालाच जास्त महत्व दिलं जात आहे. आपण कधीपर्यंत या राजकीय खेळाचा भाग बनणार आहोत? नाशिकच्या कंपनीत जर गुन्हा घडला असेल तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, त्यात दुमत असायचं कोणतंही कारण नाही. परंतु हाच न्याय अशोक खरात सारख्या नराधमांना मदत करणाऱ्यांना का लावला जात नाही? खरातचे पाय धुणाऱ्या रुपाली चाकणकरची अजून साधी चौकशी देखील झालेली नाही. भाजप आणि त्यांच्या मित्र संघटनांनी हे स्पष्ट करावं की हिंदू महिलांची प्रतिष्ठा केवळ निवडणूक प्रचारापुरती मर्यादित आहे का? महिलांची मतं घेण्यासाठी त्यांना लाडकी बहीण म्हणायचं व नंतर त्यांचे शोषण करणाऱ्या लोकांची ताकद वाढवायची, हे कोणते महिला सुरक्षा धोरण? जेव्हा एखादा हिंदू भोंदू अत्याचार करतो तेव्हा तो हिंदू धर्म धोक्यात येत नाही का? नाशिकच्या कंपनीतील प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे, पण सोबतच ज्या नेत्यांनी अशोक खरात सारख्या भोंदूंना मोठं केलं त्यांचीही चौकशी व्हायला हवी. समाजात तेढ निर्माण करून राजकारण करणं सोपं असतं, परंतु खऱ्या अर्थाने महिलांना सुरक्षा देणं हे कठीण आहे. या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत मंत्री नितेश राणे यांनी याला कॉर्पोरेट जिहाद म्हटलं आहे.
त्यांनी असंही म्हटलं आहे की अशा प्रकरणांमध्ये पीडितांनी पुढे यावं, सरकार त्यांच्या सुरक्षेची काळजी घेईल. जे सरकार भोंदू खरात बाबापासून महिलांचे संरक्षण करू शकले नाही, ज्या सरकारातले मंत्री आमदार खराताच्या पायावर डोकं ठेवण्यात धन्यता मानत होते, ते सरकार व त्या सरकारमधील मंत्री आमदार महिलांचे रक्षण करतील यावर लोकांनी तरी का विश्वास ठेवावा? भाजपचं हे आंदोलन खरंच महिलांच्या न्यायासाठी आहे की केवळ समाजात धार्मिक पीच तयार करण्याची तयारी आहे? यावर देखील आता मोठी चर्चा होऊ लागली आहे.